शिर्डी नगरपंचायत निवडणूक 2016मध्ये युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 10 जागा काँग्रेसनं जिंकल्या असून सत्ताधारी भाजप आणि सेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला एकूण 3 जागा तर सेनेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे शिर्डीच्या इतिहासात प्रथमच 2 अपक्षांनी बाजी मारली आहे. सर्वात लक्षवेधी ठरलेल्या वॉर्ड क्रमांक 2मध्ये अपक्ष सुजित ज्ञानदेव गोंदकर यांनी विद्यमान नगरसेवक निलेश कोतेंचा पराभव करत विजय मिळवला आहे. विद्यमान 11 नगरसेवकांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला असून वॉर्ड क्रमांक 14मध्ये मनसेचे दत्तात्रय कोते आश्चर्यकारकरित्या विजयी झाले असून त्यांनी युवा नेते डॉक्टर विखेंचे विश्वासू असलेले ताराचंद कोते यांचा धक्कादायक पराभव केला. राजेंद्र कोते, उत्तम कोते, गोपीनाथ गोंदकर, सुरेश आरणे, प्रयागाबाई गोंदकर, आशाबाई कमलाकर कोते, मंदाबाई गुंजाळ आदींना पराभवाला सामोरं जावं लागलं. विशेष म्हणजे अभय शेळकेंनी पक्षांतर करूनही जनतेनं त्यांना आणि त्यांच्या पत्नीला विजयी केले. नगराध्यक्षपदी योगिता शेळकेंच्याच नावाची चर्चा सध्या सुरू असून विद्यमान नगराध्यक्षा अनिता जगताप यांनी देखील गड राखलाय. वॉर्ड क्रमांक 6मध्ये भाजप नेते राजेंद्र गोंदकर यांचा पराभव झाला. त्यांच्या पत्नी वंदना गोंदकर या वॉर्ड क्रमांक 17मधून विजयी झाल्यात. वॉर्ड क्रमांक 1मध्ये काँग्रेसचे मंगेश त्रिभुवन, वॉर्ड क्रमांक 2मध्ये अपक्ष सुजित गोंदकर, वॉर्ड क्रमांक 3मध्ये काँग्रेसचे अशोक गोंदकर, वॉर्ड क्रमांक 4मध्ये योगिता अभय शेळके विजयी झाले असून वॉर्ड क्रमांक 5मध्ये राष्ट्रवादीच्या कविता निकम विजयी झाल्यात. वॉर्ड क्रमांक 6मध्ये अभय शेळके, वॉर्ड क्रमांक 7मध्ये अर्चना कोते, वॉर्ड क्रमांक 8मध्ये सविता शेजवळ, वॉर्ड 9मधून संगीता अनिल शेजवळ विजयी झाले आहेत. वॉर्ड क्रमांक 10मधून भाजपचे शिवाजी गोंदकर विजयी झाले असून वॉर्ड क्रमांक 11मधून भाजपच्या अंजली रवींद्र गोंदकर निवडून आल्यात. वॉर्ड क्रमांक 12मध्ये अपक्ष छाया पोपट शिंदे तर 13मध्ये जगन्नाथ गोंदकर विजयी झाले. वॉर्ड क्रमांक 14मधून मनसेचे दत्तात्रय कोते, 15मध्ये शिवसेनेच्या अनिता जगताप विजयी झाल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 16मध्ये सचिन कोते तर 17मधून भाजपच्या वंदना राजेंद्र गोंदकर विजयी झाल्यात. मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. घोषणाबाजींनी परिसर एकच दणाणून गेला. निकाल जाहीर होताच गुलालाची उधळणही करण्यात आली. अनेकांनी विजयी मिरवणुका काढत विजय साजरा केला. निकालानंतर विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत आपल्या प्रतिक्रिया S9शी बोलताना व्यक्त केल्या. आजचा विजय हा माझा नसून माझ्याबरोबर जेवढा मित्र परिवार कालिका नगर मधले सर्व रहिवासी, सर्व महिला भगिनी यांचा विजय आहे. आणि हा विजय साजरा करत असताना मनस्वी आनंद मला भरपूर झालेला आहे. ह्या विजयाचे खरे शिल्पकार ही सर्वसामान्य जनता आहे. जेवढी काय आश्वासनं ह्या निवडणुकीच्या दरम्यान मी दिली, सर्व आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी आणि त्याच्याही पुढचं पाऊल म्हटलं तर शिर्डी शहराचा विकास करण्याची जबाबदारी आता आमच्यावर येऊन ठेपलेली आहे. ह्या निवडणुकीमध्ये आनंद व्यक्त होत असताना दुःख पण व्यक्त होतं की आमचे 7 नगरसेवक आज त्यांचा पराभव झालेला आहे. पराभवाचे कारण काही जरी असले तरी ताराचंद कोते पाटील असतील, त्यांचे बंधू विजयराव कोते पाटील असतील, यांचं काम आहे त्यांच्या वॉर्डमध्ये. खरं तर बघायला गेलं तर इतकं काम आहे की त्यांना पराभव त्यांचा झाला हा विश्वासच कोणाचा बसत नाही. उत्तम भैया कोते असतील, राजेंद्र कोते असतील, निलेश दादा कोते असतील, हे सर्वच नगरसेवक एकदम सक्षम नगरसेवक होते. पण काय झालं ते कळत नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हे दुःख आम्हाला पचवणं अशक्य आहे. पण तरी आता खांद्यावर जी काय धुरा सांभाळायची आहे शिर्डी शहराच्या विकासाची, ही सर्व आम्ही 10 नगरसेवक यशस्वीरित्या पार पडू याच्यात शंका नाही. आणि त्याच्यासाठी जे काय पाठबळ आहे ते सर्व ह्या कालिका नगर रहिवासीयांचं पाठबळ आहे आणि मी मनापासून त्यांचे सर्वांचे आभार मानतो. नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि युवकांचे आश्रयस्थान डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. डॉक्टर सुजय विखे पाटलांनी स्वतः निवडणुकीला उभे आहोत अशा पद्धतीनं परिश्रम घेतले. प्रत्येकाच्या घरात गेले, कॉर्नर मीटिंग घेतल्या आणि दिवसाची रात्रीचा दिवस करून त्यांची मेहनत पूर्णपणे सफल होण्याची जे काय आपण वाट बघत होतो ती पूर्ण झालेली आहे. हा भाग सोडून द्या की 17-0 करण्याचा आमचा हेतू होता, पण तो 17-0चा आम्हाला आकडा गाठता नाही आला. पण यानंतरसुद्धा नामदार विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहराचा विकास हाच आमचा ध्यास असणार आहे आणि यापुढे गतिमान विकास
आम्ही करणार आहोत. आज शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल बाहेर आलेले आहेत आणि शिर्डीच्या जनमानसाने जनशक्ती विरुद्ध धनशक्ती याचा कौल दिलेला आहे. गेल्या 15 वर्षाची सत्ता उधळीत माझ्या वार्डातून भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर माझी जनतेने निवडून दिलेला आहे. निवडून देत असताना जनतेने इथली गुंडगर्दी आणि दहशतवाद संपवलेला आहे. खऱ्या अर्थानं ही निवडणूक मी जिंकलेलो नाही, ह्या वार्डातला सर्वसामान्य माणूस ही निवडणूक जिंकलेला आहे आणि त्यांनी स्वतः हे निवडणूक हातात घेऊन मत भरभरून मला दिलेले आहेत आणि ही खऱ्या अर्थानं वार्डातल्या सगळ्या जनतेचा विजय आहे. माझ्याबरोबर ह्या विजय श्रेयीमध्ये ज्या लोकांनी, ज्या माझ्या मित्रांनी, ज्या माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला साथ दिली, 5 वर्ष मी त्यांचा सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली, मी ती कदापि जाऊ देणार नाही आणि एका नगरसेवकाचं काम कशा पद्धतीनं करायचं हे मी या निमित्तानं दाखवून देणार आहे. मी वंदना राजेंद्र गोंदकर, वार्ड नंबर 17ची उमेदवार. जे माता भगिनींनी मला सहकार्य करून योग्य पद मिळवून दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करते. माझे मिस्टर राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर यांनी जे गरीब वर्गाला मदत करून सगळ्यांना सहकार्य करून जे आज त्यांचे स्थान व्यक्त केले, लोकांनी स्थान त्यांना दिलेले, एक खुर्ची गरिबांमधली त्यांना दिलेली, ती त्यांची कधीही कोणी कितीही प्रयत्न केले तरी हिरावून घेऊ शकत नाही. असे कुत्रे किती पण पळणारे गावात, फक्त पैशाच्या जोरावर. पैशाचा जोर उतरणार एक दिवस आणि साईबाबाच उतरवणार सगळ्यांचा. पण नीतिमत्ता सगळ्यांनी जागेवर ठेवा. राजकारण हे आज आहे उद्या नाही, पण नीतीने वागा, नीतीने चाला आणि साईबाबांचा दंडा फिरल्यावर कोणी साईबाबांपासून वाचत नाही. असं निवडणूक हा खेळ आहे, कोणी जिंकणार कोणी हारणार त्याबद्दल आम्हाला काही वाटत नाही. मी जिंकले तरी मला काही खूप आनंद आहे असं नाही. मला एक पद दिलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे कामं करण्याचे, सगळ्यांची सेवा देण्याची सहकार्य जरूर करणार. जे मतदारांनी माझी मदत केली आणि साईबाबांची कृपा झाली, त्यांच्या आशीर्वादाने मला सगळ्यांची साथ मिळाली, त्यामुळं मी विजयी होऊ शकले. त्यांची साथ नसती तर मला काहीच असं होऊ शकले नसते बुवा, पण साईबाबांचे आशीर्वाद भेटले त्यामुळंच सर्व काही पार पडलं माझं. साहेबांचे व सुजयदादांचे आणि मतदारांचे हार्दिक आभार. शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या वार्ड क्रमांक 1मध्ये विरोधकांच्या खोट्या कागदांना, खोट्या नाट्या आश्वासनाला भीक न घालता या लक्ष्मीनगरमधल्या वार्ड क्रमांक 1मधल्या सर्व जनतेने जे भरभरून प्रेम मला दिलेलं आहे त्यांचे मी शतशः आभारी आहे. भविष्यामध्ये या नागरिकांचा या प्रभागातील मतदारांचा कधीही भ्रमनिराश न होऊ देता त्यांच्या पाठी, त्यांच्या संगती नेहमी संगती राहील आणि या सर्वांचे आशीर्वाद मला असेच मिळत राहील अशी साईचरणी प्रार्थना करतो. हा विजय म्हणजे जनतेचा विजय आहे आणि मी ज्या जनतेने मला निवडून दिलं मी त्या जनतेचा खूप आभारी आहे. आणि या ठिकाणी या माझ्या जे सर्व कार्यकर्ते, मित्र परिवार आणि नामदार सुजयदादा, नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली आणि त्यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला, म्हणूनच मला हा विजय मिळाला आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरेसह दीपक पंजाबी, S9 मीडिया, शिर्डी.